नमस्कार मित्रांनो, आजची पहिली अपडेट आहे भुंगा बैलाचे मालक मिलिंद शेठ पाटील। हा खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे। मी तर नेहमी सांगतो का राहुल शेठला जर माझी शर्यत करायची तर मी तुमच्या यूट्यूब मार्फत सांगतो 100% आपल्या मैदानामध्ये आपलं नाव असेल। राहुल शेठला माझं म्हणणं आहे बिंदास तुम्ही त्यावरती चान्स घ्या। आणि जर तुम्ही त्या दिवशी मला जसे बोलले तर माझा रामनवमीचा कार्यक्रम होता, आम्ही पूर्ण गाव आमचा मिळून रामनवमीचा कार्यक्रम करतो। 3 दिवस झाले आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे तुमचा फोन आला असेल तेव्हा त्यामुळे मी माझा मोबाईल स्विच ऑफ असेल, कारण की मी कुठे मंदिरामध्ये असेल किंवा आईच्या मंदिरामध्ये असेल काहीतरी करत असेल। पण तुमची माफी मागतो। येणार आहे लवकरच मैदानामध्ये माझं 100% नाव असेल। तर तुम्हाला खेळायची मैत्रीपूर्ण इच्छा असेल तर 100% फिरवा। आपली जी लढत होईल तुम्ही भावांची होईल। पण माझं म्हणणं आहे मी जितो किंवा तुम्ही जिता, तुम्ही जितले तरी मी तुमच्या छकड्यावरती येणार आणि आम्ही जितलो तरी तुम्ही माझ्या छकड्यावरती येणार। हे आज माझी तुम्हाला मान्य असेल तरच मी शर्यत करायला तयार आहे दादा। तर मित्रांनो, दुसरी अपडेट अशी आहे की चटणी भाकरीचा पहलवान ज्या बैलाला म्हटले जाते तो म्हणजे राजा। नाही, राजाकडून तुमचं एखादं स्वप्न असते काय सुद्धा नाही स्वप्न। आता एक स्वप्न राहिले आता पुशेगाव मध्ये दोघा भावाने गुलाल घ्यायचा एवढं स्वप्न आहे बस। पुन्हा नाही त्यानं काय कमवलं तरी चालते, गुलाल बी भेटला म्हणजे बस समाधान आहे। तर मित्रांनो, आजची तिसरी अपडेट ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर। आता हा बी विषय आहे आणि दुसरा एक विषय सेफ्टीचा। कारण काय माहिती आहे का, आपण सर्व लोक बैलगाडीत असतो, एक प्रकारची संरक्षण पाहिजे स्पेशली ड्रायव्हरांना। तर काय ठिकाणी बघितलं की एक सुरक्षा कवच असावं म्हणून असतं हेल्थ इन्शुरन्स। काढलाय का हेल्थ इन्शुरन्स? काढलाय का? काढला आता, म्हणजे आता नवीनच काढलाय आपण 2 महिन्यात आता चालू। कारण आज माझी बी अशी पडापड 2-3 वेळेस झाली चांगली। एक वेळेस पाय फ्रॅक्चर झालता, त्याच्यामुळे आपण आता म्हणजे चांगले आहे आपलं काढून घेतलेला आहे सुरक्षेचा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला नेक्स्ट अपडेटकडे जाऊया। पुढची अपडेट आहे बकासूर आणि साम्राज्याबद्दल। चला जाणून घेऊया। गाड्या झोपणार आहे जे बकासूरला नावं ठेवतात हे करतात, आणि फक्त बैल दिसला तर मथुर आणि गोडचा सारजेच्या गाड्यातच बैल दिसताना आपला मोठ्या मैदान टॉपमध्ये पाहताना, जेणेकरून कुणी फोन ना करू किंवा आम्हाला बैल द्या। आम्हाला वाटलं तर आम्ही देऊ बैल, आम्ही स्वतः तुम्हाला फोन करू, पण आम्हाला चुकून प्रेमाने सांगतोय फोन ना करू आम्हाला। काय तुमचा बी गैरसमज, आम्ही पैरे नाही देत ते म्हणतात तुमचा बैल पळतो, त्यामुळे गैरसमज करू नका। आम्हाला आता 2-3 नंबरमध्येच पाहणार आम्ही बैल, कारण आम्हाला रात्र साम्राज्याला पायर नव्हता। एका रात्री त्या मोहिलनी फोन केला, त्यांनी रात्रीच बैल देतो म्हणून सांगितलं, त्या बिचारी घेऊन आली बैल आम्हाला। तर पुढची अपडेट आहे चिमणगाव कोरेगाव मैदानातील। सोन्या बुलेट मध्ये पिस्टन आणि लक्ष अतिशय सुंदर आणि बाजी मारली। आधी सर्व गोटोडे मुलसीकरांचा लक्ष आणि पिस्टन आजच्या काळी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील 1 नंबरचा मानकरी चिमणगावकरांच्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी। आणि दोन्ही बैलांना सिद्ध करून दाखवलं। बैलाला या ठिकाणी आपण लळा लावला, बैलावरती प्रेम केल्यानंतर बैल काय करतात हे त्या 2 मुख्या प्राण्यांनी सिद्ध करून दाखवलं। दोन्ही बैल आज पहिले फक्त मालकासाठी आणि त्या दोन्ही बैलांनी आजच्या या मैदानातील 1 नंबरचा मान बैलगाडी मालकांना दिला। सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक 2 वा धनगाडी श्री भरत प्रसन्न कुमारी सानी किरण भागवत 7 वर आणि मुकाई शनिवारी होत खडक वासला या गाडीचा प्रथम क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पाहिली देवनाथ प्रसन्न कुमारी सानी किरण भागवत सासवड पुणेकरांचा सोना प्रभा आणि त्याच्या दिला मुकाई माता प्रसन्न शंभू बाजी खडक वासला हरिभक्त पालन पलवान नितीन शेठ तोंडे आणि पलवान प्रवीण शेठ दसरकरांची बोलगाडी सोना आजच्या मैदानातील पाळेश्वर केसरी 2025 चे रोख रक्कम 1 लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी। मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल।